हॅलो गाईज, हा माझा पहिला ब्लॉग आहे. आता मी शेतावर आलेलो आहे. नाही आपलं सई आहे. कसे आहात सगळे? ही आपली रिक्षा आहे, हे शेत आहे. पुष्कराचं कोणतं हे तरी. चला आता आपण बसूया रिक्षामध्ये. सई धरी पर्स. ओके. तर तुम्हाला कसं वाटलं शेतावर येऊन काही सगळ्यांनी सांगा बरं व्यवस्थित. खूप छान क्लायमेट होता आज. मायरा पण आलेली. मायराचा मूड बरोबर नाही आज. ती झोपली होती खरं तर. हे आपलं शेत आहे बघा कसं आहे. आता आपण थोड्याच वेळात पोहोचतोय ज्ञानेश्वर भाऊंच्या घरी. आता आपल्याला तिथं चहाचं आमंत्रण आहे. चहा स्पेशल आहे त्यांच्या घरचा, वहिनीच्या हातात. कारण आम्ही सगळे त्यांच्या काळ्या चहाचे खूप फॅन आहोत. ब्लॅक टी. हे आलं आता ज्ञानेश्वर भाऊंचं घर. आम्ही आलो एकदम निसर्गरम्य ठिकाणी आहे. आता आम्ही इथं पोचलेलो आहे. तर हे ज्ञानेश्वर भाऊंचं घर आहे. आजी बाहेर बसलेले आहे आणि हा रुद्र. हे बघा रुद्र त्यांचा डॉगी. रुद्र या डॉगीचं नाव काय? नाव काय? डॉगीच नाव आहे त्याचं. रामकृष्ण हरी आई. रामकृष्ण हरी. ही आई आहे, वहिनी आहे. चहा बनवते. आम्ही चहा पिणार आहोत. तिकडं दिशा आहे. दिशा तोंडात पाय धुत आहे. तुम्ही इथं बघू शकतात खूप छान पद्धतीने बाज विणलेला आहे, जो आता सिटी मध्ये मिळणं अशक्य आहे. मायराला खूप झोप येते. आणि इथं बघा ज्ञानेश्वर भाऊनी वांगे लावलेत आत्ताच. आलेली आहे शेतामध्ये. आता शेतातलं गवत उपटते. हे बघा शेत आपलं. आणि शेतामध्ये आता वांगे लावलेले आहे. एवढंच. इकडे दिशा गुरु सुद्धा आलेले आहेत. हे बघा. बघा एकादशी जवळ आली. आम्हाला आमच्या घरचे रताळे रताळ्याची झाड आहेत. विठ्ठलाला एवढीच प्रार्थना आहे की आता चांगला पाऊस पाणी येवो एवढंच. आणि आमची मस्तपैकी शेती चांगली हिरवीगार हो हीच देवाच्या प्रार्थना आहे. मी माहेश्वरी साडी घालून आलेली आहे आज शेतामध्ये. मस्त कचकरीच्या बांगड्या, हातात रॉयल घड्याळ, मस्तपैकी एन्जॉय करून आलेली आहे. आता मी मस्तपैकी एक अभंग म्हणणार आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐका. म्हणू का अभंग? दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, गळ्या बांधून